नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, माझ्या चॅनलचं नाव सगळ्यांना माहितीच आहे, मनाशी हितगुज. पण मी तुम्हाला कालच म्हटलं होतं की मनाशी हितगुज जरा बाजूला ठेवून आपल्याला वेगवेगळे विषय घ्यावे लागतात. कारण आपण समाजात राहतो आणि आपण ज्या देशात राहतो, ज्या राष्ट्रात राहतो, त्याच्याला विसरून आपण चालू शकत नाही. आणि मग मला आज आठवण आली की उद्या 1 मे आहे. मंडळी, 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि शिवाय आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सुद्धा आहे. कामगार दिवस म्हणजे तिकडे फॉरेनला कामगारांची क्रांती झाली होती, कारण कामगारांना खूप वाईट वागणूक मिळायची. म्हणून कामगार एकत्र होऊन सगळ्यांनी आंदोलनं करून वगैरे त्यांनी त्याचा विजय मिळवला आणि मग त्यांचे काही नियम पालन करून वगैरे सगळं ते ठरलं त्यांचं. आणि मग एक दिवस 1 मे म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय कामगार दिवस ठेवला. आपण तो पण मनवतो, आपल्या कंपन्यांमध्ये, फॅक्टरीमध्ये तो मनवला जातो. पण मी विशेष करून बोलते आहे आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दल, उद्याच्या 1 मे ला. कारण काय झालेलं आहे की 1 मे ला आपला स्वतंत्र महाराष्ट्र हा स्थापन झालेला आहे. आणि मग यशवंतराव, त्यावेळेसच्या 1960 मध्ये जे आपले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू, यांनी यशवंतराव चव्हाणांना, आपल्या मुख्यमंत्र्यांना, ते सगळं हँडओव्हर केलं होतं. आणि मग त्याचं सेलिब्रेशन वगैरे झालं आणि 1 मे रोजी आपला वेगळा स्थापन झाला म्हणून आनंद व्यक्त केला. आणि मग तेव्हापासून 1 मे आपण सगळेजण साजरा करतो महाराष्ट्र दिन म्हणून. श्री राम गणेश गडकरांनी तर वर्णन चांगलंच केलेलं आहे त्याचं, आपल्या महाराष्ट्राचं. कण खर देशा, दगडांच्या देशा. महाराष्ट्र देश कसा आहे आपला राष्ट्र, की तो कणखर पण आहे, खडकाळ पण आहे, दणकट पण आहे, राकट पण आहे, खूप वैशिष्ट्य आहे त्याची. पण तो प्रेमळ पण आहे. कसा? आपले जास्तीत जास्त संत मराठीतले जे आहेत, त्यांनी मराठी धर्मग्रंथ, म्हणजे मराठीमध्ये सगळं वेदांचे भांडार मराठीमध्ये उकलून दिले. एकनाथी भागवत सगळ्यांना माहितीच आहे. शिवाय ज्ञानेश्वरांची माझी मराठी पैजा जिंके अमृतात येते, काय 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 त्यांनी मराठीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अमृतापेक्षा पण गोड आहे माझी मराठी भाषा, असं त्यांनी कौतुक केलंय मराठीचं. आणि सुरेश भटांनी तर म्हटलंच आहे की म्हणजे महाराष्ट्राचं, म्हणजे आम्ही इतके भाग्यवान आहोत की आम्हाला भाग्य लाभले आहे की आम्ही मराठी बोलतो, मराठी ऐकतो आणि मराठी जगतो. आपलं मराठीकरण आपण विसरलं नाही पाहिजे, या प्रयत्नांमध्येच मी हा आजचा व्हिडिओ घेतलेला आहे. की मंडळी, काय झालेलं आहे, सगळीकडे इंग्रजांचं राज्य झालं, ठीक आहे. इंग्रज लोकांनी आपली इंग्रजी भाषा माध्यम वापरून सगळ्यांना शिक्षणाला वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून दिले. जे मुख्य मुख्य ज्ञान आहे ते सगळं इंग्लिशमध्येच आहे, वाचावं लागतं आपल्याला, कबूल आहे. त्यामुळे आपली व्याप्ती वाढली, भांडार वाढलं. पण आपण आपल्या आईला विसरून चालतं का? आपली मातृभाषा म्हणजे कोण आहे? आपली आईच आहे ना, ती जननीच आहे ना. आणि मातृभाषा आपली मराठी जी आहे, मायबोली म्हणतो आपण तिला. अगदी मूल जन्माला आल्यानंतर वर्षाच्या आत आई, बाबा, मामा असं बोलायला लागतो. ती मातृभाषाच असते त्याची, आणि मग ती इतकी त्याला गोड वाटते आणि तो त्याचे भावना, त्याचे शब्द सगळे तो त्या मराठी भाषेमध्ये व्यक्त करतो. मग आपण आपली मराठी विसरून चालू शकतं का? माझा प्रयत्न एवढाच आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये जरी मराठी बोललो तरी मराठी टिकून राहील. मराठी कोणी विसरू शकत नाही, कारण ती आपली मातृभाषा आहे. आणि मातृभाषा म्हणजे आपली मराठी जी इतकी उच्च कोटीची आहे की तिच्यामध्ये पण खूप भांडार आहे ज्ञानाचं, आपण असं म्हणू शकत नाही. शिवाजी महाराजांनी पण महाराष्ट्राचा कितीतरी गौरव केलेला आहे आणि गौरव करण्यालायकच आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र, महा म्हणजे काय? सगळ्यात मोठं राष्ट्र. तर त्याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. तर आपण काय करू शकतो? आपल्या लहान मुलांना मी म्हटलंच आहे परवा तुम्हाला की 5 वाक्य मराठीतले सांगायचे, किंवा शब्द. छोटा असेल तर 5 शब्द सांगा, मोठे असतील तर 5 वाक्य सांगा मराठीमध्ये. स्वतःच लिहायला सांगा आणि मग त्यालाच ट्रान्सलेट करायला सांगा हिंदीमध्ये, त्यालाच ट्रान्सलेट करायला सांगा मराठी आणि हिंदी आणि प्लस इंग्लिशमध्ये. आणि जर आवडत असेल तर आपली देववाणी जी आहे संस्कृत, संस्कृतमध्ये पण करू द्या. ट्रान्सलेशन संस्कृतमध्ये करा. अरे, फॉरेनला किती मागणी आहे संस्कृतची. आता संस्कृतला मध्ये मध्ये डेड लँग्वेज समजायची.
पण आता जापनीज म्हणा, फ्रेंच म्हणा, या लोकांना कळलेलं आहे की संस्कृत मध्ये पण खूप भांडार आहे. वेद म्हणजे आपल्या ज्ञानाचं, म्हणजे त्याला भांडार सुद्धा नाही म्हणू शकत, त्याच्यावरची व्याख्या म्हणावी लागेल आपल्याला. वेद म्हणजे काय आहे, एक 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 रुचा उलगडत गेली त्यातली की तुम्हाला त्याच्यामध्ये अक्षरशः नवीन नवीन ज्ञान उकलत जातं. आणि मग ते संस्कृत मध्ये असल्यामुळे सर्वसाधारण माणसांना कळत नाही. म्हणून मग भागवत एकनाथांनी लिहून मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि आपल्याला सगळ्यांना मराठी एकनाथी भागवत सगळ्यांना मोकळं केलं ऐकायला. त्यामुळे लोकांना सहज, साध्या साध्या लोकांना पण ते कळायला लागलं. आता भागवत म्हणलं की नाही, संस्कृत मध्येच आहे, संस्कृत मधले श्लोक आहे, मग आपल्याला कुठे येतं? सर्वसाधारण माणसाला येऊ नाही शकत संस्कृत एवढं. मग ते चुपचाप बसायचे. पण त्यांना वेगळं राहता येऊ नये, त्यांना ते वंचित राहू नयेत म्हणून एकनाथांनी हे प्रयत्न केले. तसं ज्ञानेश्वरांनी पण केलं. भगवद्गीता संस्कृतची सगळ्यांनाच वाचता येत नाही, सगळ्यांनाच समजत नाही, ज्ञानाच्या पोहोचेपर्यंतच्या लांब आहे. मग त्यांनी त्याला ज्ञानेश्वरी लिहिली, 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी लिहून त्यामध्ये उलट त्यांनी जास्त गीतेतले अर्थ, त्यांना जे जे समजले ते जास्त उलगडून सांगितले. त्यामुळे ज्ञानेश्वरी सगळ्यांना वाचायला सोपी झाली. आणि त्यांनी पण आपली मराठीला कौतुक केलंच आहे तिचं. सुरेश भटांनी कौतुक केलंच आहे, तुम्ही मला सांगितलं. राम गणेश गडकरांनी पण केलंच आहे कौतुक. आणि श्रीकृष्ण कोल्हटकरांनी तर म्हटलंच आहे की बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. मंडळी, मराठीला आपण विसरून का चालत नाही? कारण आपण मातृभाषा ती असली तर आपण त्यातलं शिक्षण घेतलेलं असतं, आपण त्यात विचार केलेले असतात. आणि मग ते विचार आपण व्यक्त करताना आपली भाषा जर समृद्ध असेल तर आपण तिला जास्त चांगलं प्रकर्षाने आपण ते स्पष्ट करू शकतो आपली मतं. तेच तुम्ही आता मला जर इंग्लिशमध्ये म्हणायला सांगितलं तर मी 4 वेळा विचार करेल, अरे याला काय म्हणतात, मग मी हे काय बोलू. जो सराव असतो, प्रॅक्टिस असते, ते आपण बोलू शकतो. आणि सगळ्यांनीच आपला महाराष्ट्र टिकवायला मदत केलीच आहे, तो प्रश्नच नाही. आणि आपण पण आपापल्या परीने आपल्या मराठी भाषेला टिकवण्यासाठी रोज एक मराठी वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. आणि आता मी तुमच्याशी मराठीतच बोलते. आपली मराठी मायबोलीच आहे आणि आपली आईच आहे ती, आपण आईला विसरून कसं चालेल? मग आता कितीतरी स्टँडर्ड चांगले चांगले पिक्चर मराठीत बनतात आहे की ते आपल्याला हॉलमध्ये जाऊनच, थिएटरमध्ये जाऊनच बघावे लागतात. त्याची मजा टीव्हीवर येत नाही घरच्या. मग कसं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचं हे कौतुक? कसं वाटलं? कौतुक करायला तर पुष्कळ आहे. निसर्ग सौंदर्य किती आहे, महाबळेश्वर पहा, पठार पहा, कास पठारचं सृष्टी सौंदर्य पहा, महाबळेश्वरचं स्ट्रॉबेरी पहा. आणि आमच्या विदर्भाकडे जर गेले तर अभयारण्य वेगवेगळे आहेत, कितीतरी आहे. मेळघाटचं अभयारण्य आहे, ताडोबाचं उद्यान आहे. आणि प्रकाशराव आमट्यांसारखं त्यांनी तिथे कितीतरी चांगलं आदिवासींसाठी काम केलेलं आहे बघा, त्यांच्या आनंदवनामध्ये. हो, पुष्कळ आहे महाराष्ट्रात बघण्यासारखं. फक्त ते आपण त्याची दृष्टी ठेवली पाहिजे बघण्याची. अजिंठा वेरूळ तर आहेच, 4-5 ज्योतिर्लिंग पण आपल्या महाराष्ट्रातच आहेत. नद्या पण 2-3 नद्या महाराष्ट्रातच उगम पाहून मग त्या पुढे जाऊन मोठ्या झाल्या आहेत कर्नाटकामध्ये. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायचं की जरा महाराष्ट्राला दुष्काळ सोसावा लागतो. त्याला इलाज नाही, इरिगेशन वगैरे आहेत आणि सगळं संपन्न समृद्ध करतातच आहेत. महाराष्ट्रामध्ये समृद्धी हा मार्ग जो निघाला नागपूरहून मुंबईला जायचा, तो समृद्धी मार्ग किती चांगला आहे. आपले मंत्री लोक सगळं चांगलं चांगलं काम करतातच आहेत महाराष्ट्रासाठी. कसं वाटलं माझं महाराष्ट्राबद्दलचं तुम्हाला? कौतुक करायला तर पुष्कळ आहे, पण आपल्याला जास्त माझा व्हिडिओ मला वाढवायचा नाहीये, कारण मग तो, तुम्हाला कालच म्हणलं की तो मोनोटोनस होतो, म्हणजे कंटाळवाणा होतो आपल्याला, मग ऐकावंसं वाटत नाही कुणाला पण. म्हणून मी थोडक्यात गोडी, अति तेथे माती नको, थोडक्यात गोडी म्हणूनच इथे थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.